नमस्कार, आपण पाहत आहात MCR न्यूज। मी श्रीराम मोटरगे। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। योग्यता सुधारणा करून कृषी कायद्यात बदल करू नितीन गडकरी। जानेवारीपासून मुंबईत लोकल सुरू होण्याची शक्यता। महाराष्ट्रात महिलांच्या हत्येचं प्रमाणही जास्त। महाराष्ट्र राज्यात 70% शाळा सुरू। हौशा गौशाने ग्रामपंचायत लढून गावाचा नाश करू नये, भास्करराव पेरे पाटील। वंचित बहुजन आघाडी नांदेड यांच्या वतीने युवा युवती मेळावा संपन्न। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेनगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न। सकल मराठा समाज सुगाव बुद्रुक यांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार। स्वाधार योजना शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित जमा न झाल्यास आंदोलन। BJMJ करा आणि वृत्तपत्र, टीव्ही चॅनल्स, शासकीय आणि खासगी जनसंपर्क अधिकारी इत्यादी क्षेत्रात नोकरीची संधी मिळवा। नांदेडमधील नामांकित MGM संचलित पत्रकारिता आणि माध्यमशास्त्र महाविद्यालय MGM परिसर, नमस्कार चौक, नांदेड। अनुभवी प्राध्यापक, प्रत्यक्ष अभ्यास भेटी। आपला प्रवेश आजच निश्चित करा। संपर्क प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी। मोबाईल 98 600 83 573 9970 35 54 00 आणि 97 30 62 92 29। पाहूयात बातम्या विस्ताराने। कृषी कायद्याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे सूचक विधान केले। दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन आक्रमक होते। आपल्याला सांगितलं तर शेतकऱ्यांसोबत चर्चा करू, जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात। मी विदर्भातला आहे, तिथे 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। शेतकरी संघटनाकडून ज्या सुधारणा सांगितल्या जातील त्या योग्य असतील तर बदल करण्यास तयार आहोत, असे गडकरी यांनी म्हटले आहे। मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवा गेले 9 महिने सर्वसामान्यांसाठी बंद आहे। आता मुंबईत जानेवारीपासून लोकल सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। सरकार लोकल पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्याचा विचार करत आहे, याबाबत तयारी सुरू आहे। लोकल चालू करण्यास थोडा वेळ लागेल, जानेवारीमध्ये त्या चालू करण्यात काही अडचण येणार नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे। पुरोगामी महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी आहे। महाराष्ट्रात बलात्कारानंतरही महिलांच्या हत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे। वर्षभरात देशात 286 महिलांचा बलात्कार, सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली। यात महाराष्ट्रात सर्वाधिक 47 घटनांची नोंद आहे। त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थानचा नंबर आहे। राज्यात अल्पवयीन मुलंही असुरक्षित आहेत। 2,07,000 खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने दिली आहे। राज्यात इयत्ता 9वी ते 12वीच्या 70% शाळा सुरू झाल्या आहेत। आतापर्यंत राज्यात 16,420 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। तसेच शाळांमध्ये तब्बल 1,72,490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। जळगाव जिल्ह्यात 100% शाळा सुरू झाल्या आहेत, तर मुंबई, ठाणे, नाशिक जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत। ग्रामपंचायत लढवण्यासाठी पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटलांनी संदेश दिलाय। 2 दिवसाची निवडणूक पण 5 वर्षे सर्वांना भोगावे लागते। पैसे कमवणे हे डोक्यात ठेवून निवडणुका लढवणार असाल तर ते अतिशय वाईट आहे। ज्यांच्याकडे वेळ व ज्ञान, शिक्षण आहे, आपल्या गावाचे काहीतरी चांगले करायची ताकद आहे, अशानेच या क्षेत्रात यावं। हौशा गौशाने या क्षेत्रात येऊ नये, गावाचा नाश करू नये, असे पेरे पाटलांनी म्हटले आहे। वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज युवा संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, तसेच महासचिव राजेंद्र पातोडे व नांदेड जिल्हा निरीक्षक चेतन गांगुर्डे, प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले नरंगले यांनी मार्गदर्शन केले। या मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील अनेक युवक युवती मुलाखती दिल्या। या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्यात आले आहेत। आज शेनगाव जिल्हा हिंगोली येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिराला श्री दिलीपदादा चव्हाण, बालाजीराव घुगे, रवी गडदे, प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले, स्वप्नील देशमुख आदी जण उपस्थित होते। सकल मराठा समाज सुगाव बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने आम्हाला जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा या कोणत्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित जमा करण्यात यावी, अन्यथा 25 डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नांदेड जिल्हा सहाय्यक आयुक्त तेजस तळवळकर यांना नसोसवाय या विद्यार्थी संघटनेकडून आज दिले। यावर प्राध्यापक सतीश वागरे, प्रकाश दिपके, अक्षय कांबळे, शुभम दिग्रसकर, सुजय पाटील, संदीप जोदळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। एक नजर आजच्या ठळक घडामोडीवरती। योग्यता सुधारणा करून कृषी कायद्यात बदल करू नितीन गडकरी। जानेवारीपासून मुंबईत लोकल सुरू होण्याची शक्यता। महाराष्ट्रात महिलांच्या हत्येचे प्रमाण जास्त। महाराष्ट्र राज्यात 70% शाळा सुरू। हौशा गौशाने ग्रामपंचायत लढून गावाचा नाश करू नये, भास्करराव पेरे पाटील।
वंचित बहुजन आघाडी नांदेड यांच्या वतीने युवा युती मेळावा संपन्न, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेनगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न, सकल मराठा समाज सुगा बुद्रुक यांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार आणि स्वाधार योजना व शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित जमा न झाल्यास आंदोलन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.